हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर खूप दिवसानंतर आपला आजचा ब्लॉग येतोय आणि मी थोड्या क्लिपा शूट केल्या होत्या, त्याच मी एकूण याच्यामध्ये ॲड करणार आहे. नाहीतर मग आता 2-4 दिवसाचे खूप व्हिडिओ होतील, तर तसं न करता मी काही मोजकंच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा त्या दिवशीचा व्हिडिओ आहे ज्या दिवशी रुद्र आजारी होता, म्हणजे थोडाफार ठीक होता ना त्या दिवशीचा. ज्या दिवशी मला ना साड्या शिवायच्या होत्या. आधी माझ्या साड्या मला वाटते पहिल्या दिवशी मी 35-30 साड्या शिवल्या होत्या, 30-35-40 असतील. त्याच्यानंतर अगदी 2-3च कस्टमरच्या शिल्लक राहिल्या होत्या, पण रुद्र आजारी पडला, मग ते 3 दिवस लांबलं. मग आज म्हटलं काही करून शिवून देऊया. तर हा एक ब्लाऊज पीस होता. तर एका कस्टमरचं म्हणणं होतं की मला अशा टाईपच्या ब्लाऊज पीसची द्या साडी शिवून. मग मी शिवत होती. हा बनारसी सिल्कवाला तो ब्लाऊज पीस होता. पण मला नाही आवडत हे वाले कपडे बनारसी सिल्कवाले, कारण ह्याच्यातला आतला जो पार्ट आहे ना, तर त्याच्यानं खूप असं टोचल्यासारखं असतं किंवा मग ते. पण त्यांना पाहिजे होते तर म्हटलं ट्राय करूया म्हणून इथं मी पिंक कलरची जी लेस होती ना मिशोवरून मागवलेली, तीच मी इथं वापरली होती. म्हटलं ट्राय करू, जसं होईल तसं होईल. इस्त्री वगैरे केल्यानंतर कशी दिसते ही साडी बघूया, नंतरच ठरवायचं की कस्टमरला द्यायची का नाही. तर मला नाही आवडलीचा फायनल लुक, त्याच्यामुळे ही न देता परत मी दुसऱ्या त्या कस्टमरसाठी शिवल्या साड्या. असं केलं. आता समाधान झालं दोघाचं? झालं नाही, दोघाला पण खुर्चीवर बसायचं. आता मी काय असं काम करणार, तुम्हाला दोघाला खुर्चीवर बसायचंय? मी काम नको करायला? ए दादाची खुर्ची आहे ती, आणि तुझी कोणती खुर्ची आहे? ही का? आणि दादाची कोणते? दादाची ते. तू काठी खाली टाक, लागल डोळ्याला. काठी खाली टाक, खाली टाक काठी. दे इकडे माझ्याकडे. आणि तुम्ही दोघं बसला आणि मी काय करू? तर ह्या दोघांची ना फरशीवर बसू दे तिला. बस फरशी बस, चल तू फरशी बस. खाली बस तू, खाली बस. इथे खाली बसती का बर नाही? त्या खुर्ची बसायचं का? नाही, ती दादाची खुर्ची आहे हे का नाही? दादा आजार आहे ना? कोण आजार आहे? बेबी आणि दादा का? कोण आजार आहे सांग? हिला तू नाही वय. त्या दोघांचं ना एकमेकाशिवाय करमत नाही आणि एकमेकाशिवाय पटत नाही. तुझं माझं जमेन आणि तुझ्या वाचून करमेन ना. एकत्र राहायचं आहे, भांडणं पण करायची, ती रडारड पण करायची. हे दादा आणि हे बेबी, हे का नाही? पिवडे, मी कोण आहे? मी जोरात बोल, जोरात. कोण? माव आहे का? आणि तू काय खाल्लं? खाऊ खाल्लं वय. आणि नरड्याला लावू नको, दुखल. खाली काढ काठी. काय खाल्लं? काय खाल्लं? मेस. ते काय असतं? काय असतं ते? फिश होय. नाही, खोटं बोलते तू. आज थोडी कोणी फिश खात. तू खोटं बोलते ना? खात नाही. खात मी नाही खात. तू खाती का? नाही खात. आणि तू स्कूलमध्ये जाते का? स्कूलमध्ये जाते? दादासोबत जाते स्कूलमध्ये? आणि अभ्यास करते का तू? काय हो? 1 म्हण. 1 ए 3 वाले. 1 हा ना, हिला येतच नाही ना. हा, आणि आता 1 म्हण. 1 म्हण की. ए म्हण. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही. तर रुद्र आता बरा झाला
आणि मी आजारी पडले, मला काही नव्हतं आणि रात्री झोपायला जायच्या वेळेसच मला सर्दीसारखं झालं म्हणून टॅबलेट घेतली, सकाळी पण घेतली पण जायचंच नाव घेणार. सकाळपासून मी 400-500 तरी वेळा म्हणजे मला शिंका आल्या असेल, इतक्या शिंका येतात ना, सारखं शिंका येतात. सर्दी झाली मला काही पण चालेल पण सर्दी नको. सर्दी मला एवढं बेकार जाम करून ठेवते ना, काहीच करावं वाटत नाही. तर काल पण रुद्राला 2 दिवस जास्त ताप होता काल परवा, त्यामुळे मी काहीच काम केलं नव्हतं. अगदी कुठे थोडंफार अगदीच नाहीच्या बरोबरच केलं होतं. थोडंफार कटिंग हे वगैरे त्याला सांभाळत केलं होतं. पण आज मला पॅकिंग करणं गरजेचं आहे, कारण की खणाच्या किंवा पैठणीच्या ऑर्डर खूप मोठ्या दिवाळीमुळं एक्झिबिशन वगैरे असल्यामुळे ना कोणाचं 30 मीटर. तुला काय झालंय? आणि तुझ्या मम्माला काय झालंय? सर्दी झाले. तर आता ह्याला मग निकिता म्हटली झोप, थोडा वेळ झोपून उठ दुपारपर्यंत आणि बरं वाटत तुला. गोळी घेतली, झोपली, 3-3:30ला उठलोय. अजिबात सर्दीमध्ये इतकुसा पण फरक नाही झाला, अजिबात नाही. ह्यांनी पण सकाळी जाऊन टॅबलेट हे सगळं आणलंय पण काहीच फरक नाही अजून तरी सर्दीचा. आता काय माहीत. रुद्राला आज म्हटलं तू माझ्याजवळ झोपू नको, ह्याच्यामुळं मला आलं होतं. माझ्यामुळं आता तो बरा झालाय, त्याला काही होत नाही, पण माझ्यामुळं परत त्याला येईल म्हणून त्याला आता लांब झोपवलं होतं आणि मी एकीकडे एका साईडला झोपलेलो. चला आता किती आजारी असलं ना तरी काम करावं लागणार आहे. बाकी काही नाही करणार, फक्त हे खणाचं पार्सल आलं घ्यायचं पैठणीचं, तर तेच मला पॅक करून घ्यायचं आहे. आणि आजारी असली ना कधीच माझ्याकडून असा गोंधळ होत नाही. ह्याच्यामध्ये कॉम्बोचे 3 ड्रेसेस होते, मदर डॉटर 3, आणि ह्याच्यावरती ॲड्रेस दुसरीचाच लिहून पाठवलं होतं. नशीब की तर कुरिअरवाला ओळखीचं असल्यामुळं मग त्यांनी ते मी होल्ड करायला सांगितलं, मग आम्ही आता घेऊन आलो. नाहीतर इतकं मला तर टेन्शन आलं होतं. ह्यांचा बड्डे आहे 27ला, म्हणजे एकदम भीती झाली होती. पण ठीक आहे, चला आता मी काढते पैठणची फॅब्रिक आणि पॅक करते, तेवढंच करणार आहे, बाकी काय नाही. तसंही बसून म्हटलं एवढंसं करून घेऊया. 5 वाजता येतात ते पार्सलवाले घ्यायला. ज्या दिवशी मी साड्या वगैरे शिवल्या आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी रात्रीचीच मी इतकी जाम झाले की दुसऱ्या दिवशीचा दिवस खूपच जास्त वाईट होता. तो हा रुद्र ठीक झाला होता, त्याचं काही नव्हतं, पण आम्ही त्याला शाळेत नव्हतं पाठवणार कारण की त्याच्यामुळे अजून मुलं आजारी नको पडा. मी त्याला मला समजत नाही की एवढा आम्ही आजारी कसं काय पडलो, कारण कधीच नाही. तुम्ही याच्या मागचे पण ब्लॉग बघितले ना, कधी आम्ही आजारी नसतो कधीच. आणि यावेळेस इतकं जाम की जरी झाला रुद्र आजारी तरी 2-1 दिवसात ठीक होतो, पण ह्या पहिलंच वेळ असे की त्याला 3-4दा मला हॉस्पिटलला न्यावं लागलं. आणि त्याच्यानंतर शेवटी आम्ही ब्लड टेस्ट करायच्या ठरवल्या होत्या. डॉक्टर बोलले की उद्यापर्यंत जर ताप नाही गेला तर मग ब्लड टेस्ट वगैरे करून घेऊ. आणि नशीब की त्याच्या आधीच ताप गेला. त्याच्यानंतर आम्ही चेक करून आणलं तर मग ते बोलले की आता काही गरज नाही आहे, व्हायरलचाच होता त्याच्यामुळे गेला. तर आता मला पॅकिंग करायची होती कारण की हे खूप गरजेचं होतं आणि समजून नाही घेत कस्टमर लोक. कारण प्रत्येकाला तरी आपण थोडी सांगू शकतो की नाही मी आजारी आहे. आणि जरी असली तरी त्यांना तो कपडा त्या टायमिंगला पाहिजे, कारण की कोणाचं एक्झिबिशन आहे दिवाळीचं, त्याच्यासाठी त्यांना वस्तू तयार करायच्या आहेत. कोणाचं काय सुरूच आहे. त्यामुळे मग आपली कारणं सांगून नाही करू शकत. आणि पूर्ण पॉज दिला तर मग सगळ्यांचे पैसे रिफंड करावे लागतात. आणि मग असं वाटतं एवढं फॅब्रिक पण मागवलं आहे, इतकं एक खर्च पण केला आहे, कारण इन्व्हेस्टमेंट पण खूप आहे. एक टायमिंगला हे जे मी फॅब्रिक आता तुम्हाला दिसलं गठोळ्यातलं, तर ते मला वाटतं 25,000चं होतं. आणि मग 25,000 इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर आता मग ते आपलं कारण सांगून मग न द्यायचं ते बरोबर नाही वाटत. तर अजून तरी मी ना हातानेच ॲड्रेस लिहिते बघा. जेवढं मला वाटतं की आपण सेविंग करू शकतो किंवा जेवढं करू शकतो तेवढं करायचं. आता इथे मी हाताने ॲड्रेस लिहिते. हे जे पेजेस आहेत ना तर ते गोळा करायचं काम माझ्या नवऱ्याचं असतं. म्हणजे असं दोघं मिळून आम्ही ॲड्रेसचं जे काय ना तर ते भागवत असतो आणि लिहून घेते. मी कधी माझ्या मैत्रिणी लिहितात, निकिता लिहिते, कधी जयश्री लिहिते, कोणीही लिहितं. आल्या ना मी बसू नाही देत, लगेच मी कामाला लावत असते. हे ॲड्रेस लिहा, हे ते करा, ते असं म्हणजे सुरूच राहतं. माझ्या घरी यायचं तर मग काम करायचं. तर म्हणलं असंच होतं इथे, आता मी असंच करून घेते. तर ठीक आहे, नाही काय गप्पा मारत आपलं थोडंसं, कारण मी कामात असते मग त्यांना असं मोकळं गप्पा नाही मारू वाटत, मग त्याही थोडंफार करू लागतात. तर बघूया, शक्य झालं तर लेबलिंगचं पण मशीन आपण लवकरच घेऊ, म्हणजे आपल्या लेबल निघून जातील आणि मग हाताने ॲड्रेस लिहायची गरजच लागणार नाही. बघूयात. तर सगळी पार्सल माझी तर पॅक करून झाली होती.
जास्त नव्हती, मला वाटते 25-30च्या आसपास होती पार्सल सगळे मिळून. एवढी मी आता पॅक केली होती आणि मला इतकं कधीच मला म्हणजे कंटाळा येत नाही पार्सल पॅक करताना. पण आज असं झालं होतं की शेवटची 4-5 पार्सल तर का संपत नाहीत, हे का नाही अजून संपत आहे असंच मला वाटत होतं मनातून. आणि इतकं बेकार होत होतं की पटकीनं कसं नाही संपत असं वाटत होतं कोणीतरी असतं तर ॲड्रेस तरी लिहून घेतले असते. आणि झालाय प्रॉब्लेम असा की सगळेच आजार आहे, कोणालाच मदतीला नाही घेऊ शकत. आणि आमच्यात असं आहे की एकामेकाच्या ह्यानंच एकामेकाला होते आणि लांबही नाही राहू शकत. परत एक आजार आहे तरी त्याच्या जवळ येऊन बसायचं असं आहे आणि मग ते दुसरं पण आजारी पडतंय. तर तुम्हाला हा पैठणीचं फॅब्रिक मी दाखवते बघा जवळून. खूप छान क्वालिटीचं पैठणीचा कपडा आहे हा. याच्यामध्ये ना साडींवरती मॅचिंग ब्लाऊज वगैरे आपण वेअर करू शकतो. हा ब्लाऊज ना खणाच्या साडीवरती सुद्धा परफेक्ट मॅच होतोय, म्हणजे मी ट्राय केलं होतं म्हणून तुम्हाला सांगते. असं मॅचिंगला घेतलं ना खूप छान दिसते, कोणत्याही साडीवरती मॅच होतोय. फक्त मला असं वाटतं जास्त सिंपल आहेत ना तर त्याच्यावरती नाही होत पैठणीचे ब्लाऊज, थोडंसं हेवी साड्या लागत आहेत तर मग ते मॅच होऊन जात आहेत. याचबरोबर याचं लेहंगा, कारण की 46चा पन्ना आहे ना तर खूप छान अम्ब्रेला म्हणा किंवा कोणताही लेहंगा खूपच मस्त घेरदार होईल, कुठेच जॉईंट लावायची गरज पडणार नाही, एवढा मोठा याचा पन्ना आहे. आणि जर माझ्या साईजचा ब्लाऊज शिवायचा असेल तर 1 मीटरमध्ये 2 ब्लाऊज होतील, इतका मोठा याचा पन्ना आहे. कारण खूप लांब असल्यामुळं ना भरपूर कपडा आहे. मला आपल्याला ज्यावेळेस गरज असते ना त्यावेळेस आपल्यासोबत सगळं वाईट घडतं का ते सांगते. तर माझी तब्येत आज ठीक नव्हती, तुम्हाला माहीतच आहे. माझ्याकडे आता कामवाली लावलेली आहे मी झाडू पोछा आणि भांड्यासाठी, पण ती येतच नाही. आज येते, परत उद्या दांडी मारते, परत परवा येते. आणि आज तिला काही करून बोलवायची होती तर निकिताला आणि माझ्या शेजारची काकू आहे, मराठीच आहेत, तर त्या दोघींनी तिला भंडावून सोडलं की बाई तिच्या घरी जा, थोडंसं करून ये, त्या आधीचा आजार आहे आणि त्यात तिला गार पाण्यात हात घालून अजून ताप यायचा वगैरे असं इतकं त्यांनी समजावलं, पण ती बाई काय आलीच नाही. म्हणजे इतकं काय कामवाल्यांना सुद्धा ना एवढा आता हे झालं आहे की त्यांना कामं इतके आहेत की आपल्याकडे नवीन नवीन म्हटलं की नाही तिला वाटलं असेल काय माझ्या आधीची संपत नाही आहेत किंवा का माहीत नाही. 2-4 दिवस तिने केलं, परत 2 दिवस दांडी मारते, परत तिसऱ्या दिवशी येते, असं करते. मग ती मलाच करावं लागतं आहे. मग हे असं झालं आहे म्हणजे पैसे पण आपण द्यायचं, कामं पण आपण करायची. आता आम्ही दुसरी बघतोय, मग दुसरी भेटली की आता दुसरी कशी भेटली ती तर बघूया. कारण की अशा अवस्थेमध्ये तर मी करूच शकत नाही, भांडी बिंडी तर नाहीच. कारण एवढी बेकार मला थंडी वाजून आली होती, म्हणजे थंडीच वाजून आली ती, ताप आणि थंडी. पहिल्यांदा तर सर्दी आली, पण रात्रीची इतकी जोरदार थंडी वाजून आली. त्यात रुद्रचे पप्पा पण लवकर येत नव्हते, सेकंड शिफ्ट होती, ते आले 1 वाजता. माझा लटलट मी अशी हालत होती, त्यांनी माझ्या ब्लँकेटच्या वरून अजून दुसरे 2 ब्लँकेट टाकले, तेव्हा कुठं मला थोडीशी शांत झोप लागली. तर आता सगळं काम माझं आवरून झालं होतं, झाडू बिडू मारला, सगळं आवरलं, कचरा वगैरे साईडला करून ठेवला. भरत नाही मी कचरा, एका कोपऱ्यात ठेवते, कारण रात्रीचा कचरा भरत नाही, सकाळी उठल्या उठल्या मी भरते. पण झाडू वगैरे मारून ठेवत असते. बरेच जण मला म्हणतात रात्री झाडू नाही मारायचा, पण असा पडलेला राडा बघून कुणाला तरी फ्रेश वाटेल का, त्याच्यामुळे झाडू मारते, साईडला करून ठेवते, कचरा नाही भरत. आणि तर मी रुद्राला म्हणत होती की गरम तेल करून आणलं होतं, त्याच्यामध्ये लसूण वगैरे टाकून छान उकळवलं होतं. त्याला म्हटलं माझा थोडा मसाज करून दे. इतकं डोकं जड आलं होतं सर्दीने की म्हणजे मला सहनच होत नव्हतं. मग तो थोडा थोडा करत होता. त्याचा हात इतका हलका, काहीच म्हणजे काहीच फरक वाटत नव्हता, पण तरी ते आपला थोडासा हात लावतो तेच बरं वाटत होतं. तेवढंच शांत. इतकं डोकं दुखत होतं मला, तर इतकं झोपही येत नव्हती, झोपून पण फायदा नव्हता. असं वाटत होतं काय कुणीतरी माझं मस्तक असं चोळून द्यावं, दाबून द्यावं असं वाटत होतं. पण रुद्राच्या पप्पाचे तर आम्हाला म्हणजे त्यांचा दिवसच आम्हाला सापडतच नाही. म्हणजे ते कधी येतात कधी जातात माहीतच कळतच नाही. आणि जेवढं पण सकाळचा थोडा 2-3 तास असतात त्याच्यामध्ये पण आम्हाला हॉस्पिटलमध्ये न्या, आमच्या गोळ्या आणा, हे आणा ते आणा, ह्याच्यामध्येच त्यांचा दिवस जातो. त्यामुळे त्यांना अदर गोष्टीसाठी टाईमच नसतो. नाहीतर मग ते भांडी वगैरे मी आजारी असेल तर धुतात, असं नाही. पण आज मला सगळं करावं लागलं. ते अजून मी गारटून गेली होती, कारण की त्यांची वाट बघितली त्या कामवालीची, म्हणून भांडी पण जास्त होती ना. तर आता इथं काढा पीत होती, थोडा खोकला पण येत झाला होता. मग म्हटलं काढा, रुद्रला म्हटलं पितोय का, पण तो म्हटला नाही आता मी बरा झालो, आता मी कशाला काढा पिऊ, तुझं तू पी, असं मला म्हणत होता. तर मी तर म्हटलं चला पिते आणि झोपते आता. आणि आज अक्षरशः आम्ही 8:30 वाजता झोपतोय, कारण की आजचा दिवसच असा होता की बिलकुल बसावंसंही वाटत नव्हतं आणि कसं तरीच वाटत होतं. त्याच्यामुळे म्हटलं जाऊन आता झोपते. आणि रुद्राचे तर कार्टून बघायचं चालू होतं, कारण त्याला पण करमत नव्हतं.
त्याला असं वाटत होतं नाही मी काय करू, मम्मा मी जवळ येऊन देत नाही ना त्याला. आजारी असली की मी माझ्यापासून त्याला खूप जास्त लांब ठेवते आणि झोपताना पण त्याला एका कोपऱ्यात आणि मी एका कोपऱ्यात झोपते. त्यामुळं मग त्याचं असं होतं की नाही मला मग एकटं एकटं वाटतंय, मग मोबाईल दे वगैरे, तर सुरू असतं त्याचं. तर चला आता मी काढा पिते आणि झोपून जाते, कारण झोप तर येणार नाही आहे पण थंडी वाजायला लागली होती त्याच्यामुळे पांघरून घेऊन झोपणं गरजेचं होतं. आणि अक्षरशः आज आम्ही देवाचं लाईटसुद्धा लावलेली नाही आहे, एवढं आजचा दिवस खराब होता आणि ध्यानातही नाही. आणि काय माहीत स्वतःच्याच ह्याच्यामध्ये बिलकुल लक्षात नाही की आपण लाईटही नाही लावली. तर जाऊ द्या चला आता जे आहे. म्हणतात ना घरात जर निगेटिव्हिटी असेल ना तर मग ते असंच होऊन जातं. चला तर आजचा हा ब्लॉग मी इथंच थांबवते. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.